नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्याला बघा इथे भेंडी बटाटा बनवायचा आहे, सुक्की भाजी. भेंडी बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, दोन्ही बाजूचं कडेचं काढून टाकलेलं आहे आणि एक भेंडीचे 2 तुकडे करून घेतलेले, मध्यभागी चीर पण मारून घेतलेली आहे. उभा कांदा चिरून घेतलेला आहे. सुक्या लाल मिरच्या मी खलबत्त्यामध्ये या अशा थोड्याशा बारीक करून घेणार आहे. एक बटाटा चिरून घेतलेला आहे, साल काढून तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून. आता बाकीचं साहित्य तुम्हाला फोडणीमध्ये दाखवते. आता गॅसवरती कढईमध्ये सर्वात पहिले आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला आधी भेंडी घालायची आहे. भेंडी ना आपल्याला कमी गॅसवर 5 मिनिटं होऊ द्यायची आहे पहिले. अशी या पद्धतीने थोडीशी तेलामध्ये भेंडी फ्राय केली ना चव खूप छान लागते. याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ घालणार आहोत, म्हणजे भेंडीच्या आतमध्ये पण छान अशी अजून चव लागते. आता इथे बघा छान असे मस्त फ्राय करून घेऊ भेंडी. हे बघा भेंडी बघा छान अशी फ्राय होत आलेली आहे, 5 मिनिटं होत आलेली आहे आणि भेंडी पण छान मऊ झालेली ही बघा. आणि थोडीशी हे बघा शिजलेली पण आहे आणि चव पण खूप छान लागते या पद्धतीने भेंडी केली की. काढून घेऊया आपण आता ताटामध्ये. आता त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. आता मोहरी घालून घेऊ. मोहरी छान फुलू द्यायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला इथे जिरं घालायचंय. जिरं पण छान फुललेलं आहे. लसूण थोडासा असा ठेचून घेतला तर खलबत्त्यामध्ये, तो पण घातलेला आहे. उभा चिरलेला कांदा घालून घेऊ आपण. इथे ना कांदा एकदम जास्त लाल नाही करायचा आपल्याला. लगेच याच्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे. हे बघा बटाट्याच्या फोडी घालून घेतलेले आहे. आपण आता इथे अगदी बटाट्यापुरतच मीठ घालणार आहोत. आता इथे थोडासा बटाटा कांदा बाजूला करून याच्यामध्ये मी कढीपत्त्याची आता आपल्याला इथे ना 2-3 मिनिटं झाकण ठेवायचंय. दोन 3 मिनिटं झालेली बघा. बटाटा पण आपला थोडासा आहे ना शिजलेला आहे आणि कांदा पण छान तळलेला आहे. हळद घालून घेतलेली आहे. धना पावडर घातलेली आहे. आता इथे बघा त्या सुक्या लाल मिरच्या आहे ना, त्या मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतल्या, त्या घालून घेतलेल्या आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. खूप छान चव लागते अशा या पद्धतीने अख्ख्या मिरच्या घातल्या तर. आता आपण इथे 2-3 मिनिटं झाकून ठेवू, म्हणजे मसाले पूर्ण बटाट्याच्या आतमध्ये छान असे जातील आणि चव पण छान लागते. मग आता याच्यावरती आपल्याला फ्राय केलेली भेंडी घालायची. छान मिक्स करून घेऊ आपण. याच्यामध्ये ना काही जास्त मसाले घालायची गरज नाही. तुम्ही अशी करून बघा, खूप छान लागते. आता आपण इथे अगदी थोडंसं अजून मीठ घालणार आहोत. आपण काय केलं पहिले थोडंसं भेंडी फ्राय केली तेव्हा चिमूटभर मीठ घातलं तर, त्याच्यानंतर कांदा बटाटा टाकला तेव्हा अगदी थोडंसं मीठ घातलं तर, आणि आता अजून भेंडीसाठी मीठ घातलेलं आहे. आता झाकून ठेवलेलं इथे 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. त्याच्या आधी बघा 5 मिनिटाच्या मध्ये मी 2-2 मिनिटं झाकण काढून छान भेंडी मिक्स केलेली होती आणि इथे बघा भेंडी पण तयार झालेली आहे. खूप छान अशी शिजलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे भाजीला.
खूप छान चव लागते. अगदी थोड्या मसाल्यामध्ये आपली भेंडी तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, एक मॅगी मसाल्याचं पाऊच घालायचं आहे. मुलांना खूप आवडते ह्या पद्धतीने भेंडी केली तर तुम्ही करून बघा. आता आपण इथे मिक्स करून घेऊ. तयार झालेली बघा इथे आपली भेंडीची भाजी छान मिक्स झालेलं आहे. आपल्याला आता इथे गॅस बंद करायचा आहे. आता इथे तुम्हाला मी दाखवते, बटाटा पण खूप छान शिजलेला आहे. हे बघा, आपण कच्चा बटाटा वापरलेला आहे आणि वरून फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे. तयार झालेली आपली भेंडीची भाजी. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.